अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मुलांनो, कसे आहात आपण? तर चला, आज आपण वर्ग 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 मी गाय बोलते हा पाठ आपला वाचून झालेला आहे. आज आपण मी गाय बोलते या पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर चला मुलांनो, पाहूया प्रश्न उत्तर. मुलांनो, हे प्रश्न उत्तर आपल्याला आपल्या वहीतलं लिहायचे आहेत. तर चला, मी गाय बोलते याचे प्रश्न उत्तर आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य क्रम लावा. योग्य क्रम लावा म्हणजे ताक, तूप, दूध, लोणी, दही यामध्ये सर्वात प्रथम येणारी अवस्था म्हणजे सर्वात प्रथम येईल दूध. दुधापासून दही, दहीपासून ताक, ताकापासून लोणी आणि लोणीपासून तूप बनते. तर ही आहे योग्य क्रम लावून लिहिलेले शब्द. आपल्याला असे शब्द आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3, दुधापासून आणखी काय काय बनवता येते? उत्तर, आईस्क्रीम, चॉकलेट, मावा, पेढा. याआधी तुम्हाला यापेक्षा नावे पदार्थांची माहिती असतील तीही आपल्या नोटबुकमध्ये लिहा. प्रश्न नंबर 4, दूध लिटरमध्ये मोजतात, कापर मीटरमध्ये, तर धान्य, भाजी ग्राम, किलोग्राममध्ये मोजतात, अंतर किलोमीटरमध्ये मोजतात. पुढे काही वस्तू पदार्थ दिले आहेत, ते कसे मोजतात त्यानुसार गट करून तक्ता पूर्ण करा. म्हणजे भेंडी, गवार, टावेल, जवस, बाजरी, मिरची, कापड, साडी, पेरू, काढली, गोडे तेल, तूप, लाडू, पेट्रोल, रॉकेल, डिझेल, पाणी, साखर, गहू, 2 ठिकाणामधील अंतर. तर मुलांनो, लिटरमध्ये काय काय येईल ते पहा. तर गोडे तेल, पेट्रोल, रॉकेल, डिझेल आणि पाणी. तसेच ग्राम आणि किलोग्राममध्ये येईल भेंडी, पेरू, गवार, काढली, जवस, तूप, बाजरी, लाडू, मिरची, साखर आणि गहू. आणि मीटर किलोमीटरमध्ये येईल टावेल, कापड, साडी, 2 ठिकाणांमध्ये अंतर. तर असंच चार्ट म्हणजे हा टेबल आपल्याला नोटबुकमध्ये बनवायचा आहे आणि त्याला फिल करायचा आहे. प्रश्न क्रमांक 5, पुढील शब्द वाचा व त्यांपासून वाक्य बनवा. शब्द आहेत गाय, रंग, शिंगे, शेपूट, गाय, पाय, कान, डोळे, दूध, शेण. तर उत्तर आहेत गाय. गायीचा रंग तांबडा आहे. 2 रंग, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. 3 शिंगे, बैलाला 2 शिंगे असतात. 4 शेपूट, माकडाचे शेपूट लांब असते. 5 पाय, गायीला 4 पाय असतात. 6 कान, आपण कानाने ऐकतो. 7 डोळे, सशाचे डोळे लाल असतात. 8 दूध, दुधाचा रंग पांढरा असतो. आणि शेण, शेवट, शेणाने अंगण सारवतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1, सोने कसे मोजतात? तर उत्तर आहे सोने ग्राम मध्ये मोजतात. दुसरा आहे पाणी किलो मध्ये मोजता येईल का? तर उत्तर आहे धन पदार्थ किलो मध्ये मोजता आणि द्रव पदार्थ लिटर मध्ये मोजतात. पाणी द्रव पदार्थ असल्यामुळे ते लिटर मध्ये मोजता येईल, किलो मध्ये मोजता येणार नाही. प्रश्न 3 आहे ताप आला तर कशाने मोजतात? तर उत्तर आहे ताप आला तर थर्मोमीटरने मोजतात. तर मुलांनो, हे सर्व प्रश्न उत्तर आपल्याला नोटबुकमध्ये म्हणजेच वहीमध्ये लिहायचे आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओत. पुढची कविता झाडाचं मूल याच्या प्रश्न उत्तर संगत आपण पुन्हा भेटू. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.